तुळस आमची छान रंगलेली आहे बघा तुम्ही. त्याच्यावर मला पांढऱ्या रंगाची मस्त डिझाईन काढायची इच्छा आहे, पण पाऊस काढायला देत नाही आहे कारण आभाळ बघा. तर दिवाळीच्या पहिल्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही ही दिवाळी कशी साजरी केली. भाग 2 मध्ये मी या पुढच्या गोष्टी सांगते. खरं तर दिवाळी कोकणातली ही फारशी मोठी साजरी होत नाही, कारण त्या काळामध्ये भात कापणी चालू असते, शेतीची बरीचशी कामं चालू असतात. जसा गणपती इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्या प्रमाणात दिवाळी नसते. आज होता खरा बलिप्रतिपदेचा दिवस. एका शेतकऱ्याची खरी संपत्ती काय माहिती आहे? त्याच्याकडे असलेली गुरं. कारण बलिप्रतिपदेच्या दिवशी या गुरांची पूजा केली जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरा हा दिवस असतो आणि आजचा दिवस हा त्यांच्यासाठी खरं खास असतो. हे पाहण्यासाठी खरं तर आम्ही आमच्या जवळ असलेल्या पवारांच्या गोठ्यामध्ये गेलेलो आणि ते सकाळीच या सर्व गुरांना पीठ लावत होते. खरं या दिवशी त्या सर्व गुरांना सजवलं जातं. काही जणं शिंगसुद्धा रंगवतात, तर काही जणं पीठ लावतात आणि आज खरा हा त्यांचा आनंदाचा दिवस असतो. त्यांना छान ओवाळलं जातं आणि आज खरं गोडाधोडाचं त्यांना जीव वाढलं जातं. प्रत्येक गावाची खरं पद्धत वेगळी आहे. काही ठिकाणी आंबोळ्यांचं जेवण असतं. आज आमच्याकडे वड्याचं जेवण आहे आणि त्यांना तो नैवेद्य त्यांना भरवला जातो. आता गुरांची पूजा झालेली आहे आणि आता त्यांना चरायला सोडत आहेत बाहेर. तर हे काही दिवसापूर्वीच जन्मलेलं वासरू पहा, कानात वारं गेल्यावरती कसं धावलं जातं तसं ते धावतंय. तर या वासराचं नाव आहे शंकर. कोकणात अजून एक प्रथा आहे, ती म्हणजे बलिप्रतिपदे दिवशी गोवर्धन म्हणून पूजा केली जाते. म्हणजे नेमकं काय करतात, तर सर्व शेणाचा जो गोठा आहे तो स्वच्छ धुवून घेतात आणि या गोठ्यामध्येच शेणानेच एक वेगळा छोटासा गोठा तयार केला जातो. आता इथे माझी खरं ही नात आहे. सर्व रीतिरिवाजाप्रमाणेच जसं ती अगोदर शिकली आहे त्याचप्रमाणे शेणाचा गोठा तयार करते. आता इथे काही जणं कारीट जे असतं ना दिवाळीचे आपण फोडतो त्याचा पण वापर करतात. प्रत्येक भागामध्ये ना थोडी थोडी पद्धत वेगळी आहे. इथे शेणाचेच बैल तयार केले जातात आणि ते छान सजवले जातात. त्यानंतर गवळण तयार केली जाते आणि गोवर्धन पूजा थोडक्यात ही असते. म्हणजे थोडक्यात असा सीन तयार केला जातो की गुराखी आहेत, त्याबरोबर काही गवळणी आहेत आणि बैल आहेत. तर हे आहे आमचं घर. तर इथे खड्यामध्ये ना माझ्या दोन्ही मुलांचा जो किल्ला आहे, जो काल राहिला होता थोडाफार करायचा, तो आता पूर्ण करायचं काम चालू आहे. दुपारी माझ्या मुलांची करामत, हे मावळे काढलेले आहेत, कटआउट्स ते अजून किल्ल्यावर लावायचे आहेत. तर फायनली हा आमचा किल्ला तयार आहे. तर माझ्या मुलीचं असं म्हणणं होतं नित्याचं की का बरं किल्ला असा दिसायला पाहिजे, कलरफुल का नाही. तर तिच्याकडे असलेले जे वॉटर कलर आहेत ते तिने ते थोडक्यात फासलेले आहेत आणि मुंबईवरून ना आम्ही त्याचे स्टॅच्यूज आणायला विसरलो होतो, म्हणून मुलांनी स्वतःचे ते मावळे तयार केले आणि लावले. तर किल्ला करताना ही मुलं इतकी मातीमध्ये भरभटली होती, म्हणून विचार केला चला वाळात जा आणि जरा स्वच्छ स्वतःला धुवून या. तर इथे पण यांची मस्ती सुरू. तर संध्याकाळी सहज फेरफटका म्हणून मी जरा शेतावर गेले होते आणि इथे बघा किती छान वाटतंय वातावरण. तर इथे शेताची कामं चालू आहेत आणि भात कापलेला आहे, तर इथे जोडणी चालू होती.
तर मस्त हे भात तयार आहे, पण यावेळेस खरंच पावसाने हैराण केलं आहे. भात कापणीसुद्धा शक्य नाही आहे आणि अशा वातावरणामध्ये शेतीची कामं चालू आहेत. तर इथे आमची सकू काकी आणि पवार काकी दोघीजणींची कापणी चालू आहे. मी त्यांना असं म्हटलं, मी जरा प्रयत्न करू का? तर त्यांचं असं म्हणणं होतं की चिखलामध्ये तुला शक्य नाही होणार. खरंच मी कापणी कधीच केली नव्हती, म्हणून मला उत्सुकता होती की जरा आपण कापणी करूया. तर जेव्हा घरी आले तेव्हा इथे बघा तुळशी वृंदावन रंग करायचं काम चालू आहे. तर कधीच आम्ही दिवाळीत इथे आलो नाही, त्यामुळे तुळशीच्या रंगकामाचा कधी संबंध झाला नाही. यावर्षी अनायासे येणं झालं, तर यावर्षी मी छानपैकी आमची तुळस स्वच्छ केली आणि ते अद्वैत आणि हे छानपैकी रंगकाम चालू आहे यांचं. तर संध्याकाळी वहिनीची पण इच्छा झाली, चला मी पण तुम्हाला मदत करते, आणि ते आमच्या ज्या पायऱ्या आहेत त्याला आम्ही कलर केला. अशी काय बसली? तिला कलर काढूक नाही गावलं. काढ 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 ते मग परत ठेवते. ये खाली. ही पहा दुसऱ्या दिवशीची सकाळ. सर्व कामं आटपल्यानंतर माझी फार इच्छा होती की जो काल रंग लावलेला आहे त्याच्यावर आपण मस्त काहीतरी पांढऱ्या रंगाची डिझाईन काढायची. तुळस आमची छान रंगलेली आहे बघा तुम्ही. त्याच्यावर मला पांढऱ्या रंगाची मस्त डिझाईन काढायची इच्छा आहे, पण पाऊस काढायला देत नाही आहे, कारण आभाळ बघ. असं वाटतच नाही आहे दिवाळीचे दिवस आहे. जस्ट सुरुवात केलेली, सुरू झालं आहे. तर ही काढलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे सांगा. हे पाटलदार आहे म्हणून हे ते मी ट्रायल म्हणून करायला गेली, ते इतकी छान रांगोळी जमली. त्यापैकी जी छान जमली ती डिझाईन मी पुढच्या दाराला आमच्या काढली. फायनली माझी रांगोळी म्हणण्यापेक्षा डिझाईन, रांगोळीसारखी डिझाईन बघा. इथे 4 पायऱ्या आमच्या, तर या 4ही पायऱ्यांची डिझाईन माझी कंप्लीट झालेली आहे. जवळजवळ 2-2.5 तास लागले. तर संध्याकाळी परत एक शेतामध्ये फेरफटका मारला, आणि जिथे मुलं आहेत ना तिथे इतकी मस्ती असते की त्यांना सांगून काहीच उपयोग होत नाही. इथे तुम्हाला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत असेल. मला आता रेकॉर्ड करताना पण खरं हसायला येतं, पण हा आवाज ना आमच्या शेजारी असलेला मुलगा विक्रम तो काढत होता, आणि त्याला किती सांगितलं रे शांत राहा, तर तो ऐकत नव्हता. तर फायनली मला सुद्धा भात कापणी करायला चान्स मिळाला. मी फक्त प्रयत्न केला, बाकी मी खरंच काही करू शकले नाही. तर रात्री सांजवेळी पणतीच्या प्रकाशामध्ये आणि लाईटिंगच्या प्रकाशामध्ये बघा किती सुंदर दिसतात या पायऱ्या, आणि हा आमचा किल्ला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.